सांगा, तुम्ही आता समीक्षकांबद्दल बोललात की हा. ते प्रस्थापित जे एकूण निकष असतात त्या आधारे हा, जातात. हा. तुम्हाला असं वाटतं मराठी साहित्यात हे मोठ्या प्रमाणावर जे बदल घडत होते, परिवर्तन घडत होतं, होय, ग्रामीण साहित्याचा प्रवाह येत होता, दलित साहित्याचा प्रवाह येत होता, हा. या नव्या आणि क्रांतिकारक प्रवाहांचं खच्चीकरण करण्याचं काम समीक्षकांनी केलंय? खच्चीकरण असं मी म्हणणार नाही, उपेक्षा केलेली आहे. उपेक्षा. उपेक्षा केलेली आहे म्हणजे आम्ही जी चळवळ केली म्हणून दलित साहित्यानं किंवा ग्रामीण साहित्यानं, या चळवळीच्या पाठीमागची भूमिका अशी होती की तुमच्या नागर साहित्याला खूप मर्यादा आहेत. आमची दुःख सुख काही जी आहे असतील ती वेगळ्या पातळीवरची वेगळ्या स्वरूपाची आहेत असं वाटत होतं. म्हणून या चळवळी आम्हाला उभ्या कराव्याच्या वाटल्या आणि त्याच्यातून ही चळवळ उभी राहिलेली आहे. म्हणजे विद्रोह नाही त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचं आम्हाला आवडत नाही असं त्यांना सरळ सरळ म्हणायचं होतं. आणि माझा विद्रोह नाही, मला काही वेगळं करायचं आहे. मी त्याला विद्रोह वगैरे काय म्हणा, विद्रोहामध्ये द्रोह असा एक शब्द आहे, तो मला तिथं हे नाही. म्हणजे त्यांना फुली मारायची आणि हा दलित चळवळ, दलित साहित्यिक चळवळ आणि तुमची ग्रामीण साहित्यिक चळवळ याच्यातला फरक आहे असं म्हणायचं का? फरक आहे, फरक आहे, फरक आहे. की तुम्ही विद्रोह मानत नाही? नाही, विद्रोह मानत नाही. कारण त्यात फरक असा आहे की दलितांना सगळ्या समाजानं दलित केलेलं होतं आणि शेतकऱ्यांना, शेतकरी हा एक ग्रामीण विभागातला स्तर होता, तो काय अस्पृश्य किंवा असा दलित नव्हता त्या अर्थानं, इतरांनी बाजूलाच टाकून दिलेला असं नव्हता. म्हणून विद्रोह नाही, वेगळा आहे, खालच्या स्तरातला आहे. तो स्तर तुम्ही साहित्यात येऊ द्या अशी ती भूमिका होती. मराठी साहित्यिकांनी, प्रस्थापित मराठी साहित्यिकांनी तुमची खूप अवहेलना केली. अवहेलना केली कारण ते त्या चॅनलमधले होते, परंपरेमध्ये. काय म्हणायचे हे लोक तेव्हा तुम्हाला? त्यावेळी काय म्हणायचे होते तुम्हाला सांगतो. ते लेखी पुरावे माझ्याकडे आहेत, त्यांनी लेख लिहिलेले आहेत. मी जी चळवळ करत होतो त्या चळवळीला नुसता वाङ्मयीन बेस नव्हता, बैठक नव्हती, तर तिला सामाजिक, सांस्कृतिक, ही 1974 सालची गोष्ट, 1974 सालची गोष्ट, अशी ती बैठक होती. आणि माझी मांडणी अशी होती की मराठी साहित्यामध्ये जे तुमचं साहित्य येतंय, मध्यमवर्गीय पांढर पेशांचं, ते मुठभर लोकांचं साहित्य, हे मराठी साहित्य प्रातिनिधिक होऊ शकत नाही, मराठी माणसाचं होऊ शकत नाही. लक्षात आलं का? आणि म्हणून खरं साहित्य जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर तुम्ही खेड्याकडे आलं पाहिजे. नाही, पण पु ल देशपांडे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे होते. होय, तुमच्या कवितांच्या काळापासून होय, पुढच्या लिखाणाचं पण होय, त्यांनी कौतुक केलंय. होय, गोतावळ्यासारख्या कादंबरीचं त्यांनी कौतुक होय, केलं होतं होय, त्या काळामध्ये. होय. तरी पु ल सुद्धा प्रतिष्ठित होते, पु ल सुद्धा प्रस्थापित होते, होय. तरी सुद्धा हे लोक त्यांचं सुद्धा का ऐकत नव्हते? बघा ना, म्हणजे काय होतं, ते विद्वान होते ना, पुलं साधे होते, पुलंना काय कळतंय असं म्हणणारे काही आहेत. नाही, पण मला सांगा, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो, हा मराठी सारस्वतांचा बौद्धिक उद्दामपणा होता? बौद्धिक उद्दामपणा होताच. प्रस्थापित व्यवस्थेतून निर्माण झालेली एक घमेंड, गर्व, अहंकार, आणि आपल्याशिवाय दुसरं काही नाही, आपण समाजाचं नेतृत्व करतो, आम्ही म्हणतो त्याप्रमाणे हा समाज चालला पाहिजे, असं त्या प्रस्थापित वर्गाला वाटत होतं. पण शिक्षणाचा परिणाम हळूहळू हळूहळू 1960 नंतर होऊ लागल्यानंतर जो वर्ग किंवा बहुसंख्य वर्ग, बहुजन समाजाचा वर्ग जो 70% होतो, त्याला वाचा येऊ लागली. म्हणजे हे सगळं सामाजिक वातावरण त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मुंबई पुण्याचे साहित्यिक तुमचा द्वेष करू लागले होय, होते, होय. तुमच्यावर टीका करायची. टीका करू लागली. मग अशा वेळेला हां. एक लेखक म्हणून भूमिका बजावताना हो. चळवळही केली पाहिजे, होय. गावागावात गेलं पाहिजे, होय. असं तुम्हाला का वाटलं? याचं कारण नुसती एकट्याने चळवळ करून भागणार नाही, चळवळ ही समाजाची झाली पाहिजे आणि तरुण पिढीला आपण जागं केलं पाहिजे. खेड्यापाड्यात हे साहित्य काही जाऊ शकत नव्हतं, कारण तिथला वर्ग काही वाचू शकत नव्हता. सगळं जे काही होत होतं ते शहरापुरतं मर्यादित होतं. म्हणजे पुणे, ठाणे, मुंबईच नव्हे, तिकडं नागपूर, तिकडं कोल्हापूर, इकडं औरंगाबाद, तिकडं मुंबई, हे सगळं होतंच, पण ते शहरापुरतं होतं. पण तुम्ही सतत फिरायचात महाराज. मी सतत फिरायचो, तो खेड्यापाड्यातून फिरलोय. मला सांगा, ह्या चळवळीमध्ये पुलंप्रमाणेच म्हणजे पुलंनी जी सुरुवातीच्या काळात तुम्हाला मदत केली किंवा तुमच्या पाठीशी उभी राहिली, दुसरा एक माणूस तुमच्या पाठीशी उभा राहिला, ज्याच्या तुमच्या गाठीभेटी फार झाल्या नसतील, पण त्या माणसाचं नाव आहे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांनी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला असा संदेश दिला की साहित्यामध्ये परिवर्तन घडते, या माणसाला मदत करा. यशवंतरावांचं स्थान आहे काय तुमच्या आयुष्यात? फार मोठं आहे. त्यांनी मला फार मोठा आधार दिलेला आहे. म्हणजे यशवंतरावांच्या बरोबर मी खाजगीत गप्पा मारलेल्या आहेत, कुणाला खरंसुद्धा वाटणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, यशवंतराव चव्हाणांनी आपलं आत्मचरित्र जे लिहिलेलं आहे
ते मला दाखवून फायनल करून घेतलेलं आहे. आम्ही त्या काळामध्ये काय व्हायचं, यशवंतराव मोठ्या स्थानावर म्हणून आम्ही भेटीचं ठिकाण कोवाड, रणजित देसाईच्या घरी, तिकडं कोणी इकडचे यायचे ते बेळगाव सीमेवर होतं ते. सीमेवर असलेले तिथे. आणि मग तिथं यशवंतराव सगळ्या लोकांना बाजूला ठेवून कोल्हापुरात ठेवून स्वतः गाडी घेऊन फक्त एक दोघे जण गाडीतली माणसं आणि यशवंतराव यायचे आणि आम्ही तिथं रात्रभर, लक्षात आलं का, तिथे विचार केले, साहित्यावर चर्चा केलेली आहे. अगदी लहान मुलांना ऐकावं तसं यशवंतराव चव्हाण ऐकत असत. त्यांची ती ताकद फार मोठी आहे. दुसऱ्याला समजून घेण्याची भूमिका, किंवा आपल्याला काही माहिती नसेल तर ते दुसऱ्याकडून जर समजत असेल ती भूमिका फार. मी असं ऐकलं की यशवंतरावांनी अगदी काल परवा बाजारात आलेलं पुस्तक सुद्धा वाचलेलं असायचं. पण ते वाटेल तसलं नाही, त्यांच्या ह्याच्याशी संबंधित अशी ती पुस्तकं. पण मला सांगा, तुम्ही या राजकारण्यांशी तुमचा संबंध आला हं. तरी सुद्धा कधीही स्वतःचा स्वाभिमान सोडला नाही, अशी एक शक्यता असते. लेखक राजकारण्यांच्या संपर्कात आला की तो लाचार होऊ शकतो, तो सत्तेच्या पदाकडे जाऊ शकतो. तुम्ही कधीही आमदारकी मागितली नाहीत, खासदारकी मागितली नाहीत, कोणतंही मोठं पद असं मागितलं नाहीत. असं राजकारणापासून तुम्ही अलग कसं काढू शकलात स्वतः? याला एका चांगल्या उदात्त स्वार्थासाठी मी ही सगळी पदं नाकारली आलेली होती. म्हणजे आमदार खासदारकीची नव्हेत, पण तुम्हाला मी प्रिन्सिपॉल करतो, तुम्हाला प्राचार्य करतो, तुम्हाला हेड ऑफ द डिपार्टमेंट करतो, तुम्हाला ह्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला आम्ही आणखी मानधन देऊ, अमुक हे करू, वगैरे वगैरे पुष्कळ मोह मला निरनिराळ्या व्यक्तींनी सांग प्रेमापोटी. या राजकारणामुळे तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीचं कुलगुरुपद पण मिळालं मिळू शकलं असतं, पण मला माझं लेखन सोडता येत नव्हतं. लेखन हा माझा मूळ धर्म, पहिला धर्म आहे, आणि त्याला जिथे धक्का पोचेल ते कुठलंही दुसरं पद स्वीकारायचं नाही असं मी पूर्वीपासून ठरवलेलं होतं. कारण तो जसं माऊलीला मुलाला पाळल्याशिवाय चैन पडत नाही, तसं ते माझं लिहून काढल्याशिवाय मला चैन पडत. सर, तुम्ही रोज लिहिता? रोज लिहितो, रोज. अशी ठराविक वेळ आहे? ठराविक वेळ म्हणजे काय होतं, रोज लिहितो म्हणजे काय उठून ऑफिसला जावं तसं लिहित नाही. जे काही सुचलेलं असेल ते लिहीपर्यंत मला पूर्ण करेपर्यंत चैनच पडत नाही. अशी एक ठराविक वेळ असते लिहिण्याची? पहाटे उठतो, पहाटे उठून लिहिता. पण रोज काही दिसा माझी काहीतरी लिहावं, काहीतरी. मग जर काही लेखन नसेल तर वाचन चाललेलं असतं माझं. सर, एवढं विपुल लेखन तुम्ही केलं, पण तुम्हाला सिनेमा, नाटक याकडे जावंसं फारसं वाटलं नाही? कारण काय? गेलो होतो तरुण वयामध्ये, पण ते लोक धंदेवाईक आहेत आणि बदमाश आहेत हे माझ्या लक्षात आलं, आणि म्हणून मी त्यांचा नाद सोडून दिला.